नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ, जय शिवराय. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आपण चाललो आहे कारलाला, कारला केव्ज आणि एकविरा देवी मातेचं मंदिर. तर ते सगळं बघायला ॲक्च्युली मी जाऊन आलो आहे, बट तुमची वहिनी म्हणे मी अजून गेलेली नाही, मग तर मला जायचं आहे म्हणे. तर मग तेच आपण आज जाणार आहोत आणि बघूया तिथं केव्ज वगैरे आपल्याला एक्सप्लोर करता येत आहे का. कारण की मी लास्ट टाईम गेलो होतो तर केव्ज वगैरे एक्सप्लोर केले नव्हते. तर चला निघूयात, सुरू करूयात लवकरच ब्लॉग. आलो आहे आम्ही आता इथं खाली पायथ्याशी, आणि आताच गाडी मागं पार्क करून दिली मस्त सावलीमध्ये, सावली बघून. आणि एक चांगली गोष्ट इथं की 2 व्हीलर पार्किंग फ्रीमध्ये. चल आता बस हे हेल्मेट्स ठेवायचे आहेत आणि जाऊयात वरती. आणि हर्षू थँक्यू टँक बॅगसाठी. टँक बॅगचा यूज भारी आहे की टँक बॅग म्हणजे ही जे टाय हे काढलं की मस्तपैकी टँकवर आपण अटॅच करू शकतो. आणि नाही तर असं बाहेर निघाले का याच्याने आपण बाहेर पण घेऊन जाऊ शकतोय. शॉप्सवर तुम्ही तुमचे हेल्मेट्स ठेवू शकता. सीन काय आहे की तुम्हाला तिथून काहीतरी विकत घ्यावं लागेल, तेव्हाच ते ठेवू देतात. गर्दी असते शनिवार रविवार. चला फायनली पोचलोय आपण मातीजवळ. पायल टोचतोय. हो चलो चले. चला एकदम जवळ दर्शन झालंय मातेचं आणि छान झालं दर्शन. भारी वाटतं यार, काय सांगू, शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. की दर्शनानंतर जेंट्स एका साईडला निघतात, लेडीज एका साईडला निघतात. मग तुमची वहिनी बघा मला शोधते. चल ये लवकर. कधीपासून शोधते आणि मी तर लांब बसून मजा घेतो तिची. केव्सच्या एंट्री साठी जे तिकीट आहे ते तुम्हाला इथून मिळेल. इथून तिकीट मिळतं आणि तिथं एक QR कोड तुम्हाला स्कॅन करावा लागतो. तो QR कोड स्कॅन करून रिडायरेक्ट करतं ते आपल्याला वेबसाईटवर, आणि तिथून तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. पर हेड काहीतरी 20 रुपये फक्त. तर काही नाही. आणि फॉरेनरसाठी 350 रुपये तर आहेत. आणि फॉरेनर्स पण आले, तुम्हाला दाखवतो. ते जेवढे डिटेल्स फोटोग्राफ्स वगैरे घेत आहे ना, ते बघा फॉरेनर्स वगैरे आहे तिथं बऱ्यापैकी. तर येस चला आता केव्ज एक्सप्लोर करूयात. या ज्या लेण्या आहेत या साधारण 2000 वर्षापूर्वीच्या म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात बनवल्या गेलेल्या आहेत. तेव्हा ना वीज ना मशीन हे सगळं काम हाताने केलेलं आहे. आणि इथं टोटल 16 लेण्या आहेत आणि काही भिक्षू इथं राहण्यासाठी त्यांचा वापर पण करायचे. आणि हे जे मोठं हॉल दिसतंय ना ते म्हणजे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ. आणि आतमध्ये एक मोठा स्तूप पण आहे आणि त्या खांबांवर कोरली गेलेली नक्षी आणि डिझाईन बाई एक नंबर आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या खांबांवर दान देणाऱ्यांची नावं कोरली गेलेली आहेत. म्हणजे त्या काळातील जे व्यापारी लोक होते ना ते पैसे देऊन ही लेणी बनवायला मदत केलेली आहे.
टाकले गेलेले आहेत म्हणजे हे करून करून बाकीच्या गोष्टी बनवल्या आहेत म्हणजे खांब वगैरे तुम्ही पाहिले ना, हत्ती वगैरे, किंवा आता इथे तुम्हाला मी डोम दाखवला जसं की हा डोम होता असू शकते. छान दर्शन आता आमचे तर केव्स वगैरे पण एक्सप्लोर केले आपण. तो चलो करते अभी घर वापसी, निघूयात घराकडे. सगळं मस्तपैकी दर्शन झालं, केव्स बघितले मस्त. तिथून निघून आलो मी पुढे, जवळजवळ 10 किलोमीटर पुढे आलो आणि थांबलो जोगेश्वरी मिसळवर. तर बस आजचं आहे आता दुपारचं जेवण करणं आणि असं मस्त झोपणार ना, कारण की सॅटर्डे संडे 2 दिवस फिरत होतो. तर चला ताव मारूयात आता मिसळवर. चलो तब तक केले मला सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, आणि पुढचा ब्लॉग तुम्हाला कसा एक्सपेक्ट आहे अजून, किंवा कुठलं लोकेशन तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. तर आणि कमेंटमध्ये कळवा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. थँक्यू सो मच, बाय बाय.